तर आम्हाला मंडळी मंडळी पूर्वीच्या काही लोक म्हणायचे की माझा मुलगा डॉक्टर आहे, माझी मुलगी इंजिनियर आहे, माझ्या मुलाला सरकारी जॉब आहे. पण आता ती परिस्थिती नाही राहिली आहे. आता लोक असं म्हणतात की माझा मुलगा कंटेंट क्रिएटर आहे, माझी मुलगी इंस्टाग्रामर आहे, जिला 2 मिलियन सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स आहे. तर परिस्थिती अशी चेंज झालेली आहे मित्रांनो. जो तो कंटेंट क्रिएटर बनलेला आहे. तर तुम्ही चहा विकत असाल तर कंटेंट क्रिएटर, गॉगल वगैरे लावून घ्यायची, पिवळा वगैरे गॉगल लावून घ्यायचा, गळ्यात चेन बिन घालून घ्यायच्या सोन्याच्या चांदीच्या, आता तुमचे कडवड घालून घ्यायचं, ब्लूटूथ वगैरे कानात घालून घ्यायचं आणि बनला भाऊ तू कंटेंट क्रिएटर. भले तुझ्या चहाला काय टेस्ट नसेल, पण तुला जर व्ह्यूज येत असेल ना ते सर्व करून, तर भाऊ तू करोडपती आहे. हे बाकी डॉक्टर इंजिनियर्स आहेत, हे गेले, आता यांना पुन्हा विचारत. भले त्यांची समाजात व्हॅल्यू असेल, पण भाई इसके सामने किसी की व्हॅल्यू नाही रहती आजकाल. सगळे लोक भाऊ पैशासमोरच झुकतात. बघा तुम्ही कंटेंट क्रिएटरचे घर तर बघा यार. यार मी शॉक होतो यार या लोकांचे घर आणि यांच्या गाड्या बघून. म्हणजे अख्खी जिंदगी आपण जरी जॉब केला तरी आपण तेवढं कमवणार नाही, तेवढे 2-3 वर्षात कमवतात यार. त्यामुळे तुमच्या डिग्रीची पुंगळी करा आणि घाला ती आपल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये. अरे एवढा पैसा कंटेंट क्रिएशन मध्ये आहे का? म्हणजे इंटरनेटवर जर तुम्ही व्हायरल झाले तर पैशाची गंगा वाहते तुमच्या घरात, असं मला म्हणायचं यार. म्हणजे आता त्या डिग्रीला काही व्हॅल्यू आहे की नाही? काही दिवसांनी लोक म्हणतील 10वी-12वी साठी तू व्हायला नाताश वगैरे लावायची तुला काही गरज नाही आहे. असं काही लाव कंटेंट ज्याच्याने तुला कंटेंट क्रिएशन करता येईल. हे काही दिवसांनी क्लासेस येऊ शकतात. अरे जर तुमच्या ज्या इंजिनियर डॉक्टरला जर पैसाच देत नसाल तुम्ही, किंवा पैसाच मिळत नसाल तेवढा जेवढा कंटेंट क्रिएटरला मिळतो आहे, तर लोकांचं तर ऑफकोर्स फोकस तर त्या कंटेंट क्रिएशन कडे राहील ना. ठीक आहे, तुम्हाला चांगला कंटेंट बनावं लागेल, पण असं फालतू कंटेंट बनवून पण लोक फेमस झाले यार. तुमची ती डिग्री जी आहे ना, मूत दिया तेरी डिग्री पे, ते असे लोक कमेंट मारतात. मग अभ्यास करायची काही गरज नाही मित्रांनो. मस्त उन्हाळ्यात काय करा, बाहेर लोकांना शिवा घाला आणि ते रेकॉर्ड करून टाकून द्या युट्यूबवर. जे व्हायरल होते, व्हायरल झाले की व्ह्यूज वाढतात, व्ह्यूज मिळाले की पैसे मिळतात. सिंपल गोष्ट आहे, सिंपल फंडा यार. त्यासाठी तुम्हाला अल्जेब्रा, जॉमेट्री किंवा केमिस्ट्री शिकायची गरज नाही आहे. यार सही आहे यार. म्हणजे ब्लॉग बनवायचा असेल, आता एक मी बघत होतो ब्लॉग, तर एक बाई यार धुणे भांडी करते यार, ती ब्लॉग टाकून दिला यार. कोणी तो नाल्यात त्या कुदूराला आहे, किंवा कोणी शहरभर फिरून शिव्यांची लाखोही ओरले एकमेकांना, मित्र दोस्त ब्लॉग. मित्रांनो चुकूनही चांगला कंटेंट बनवू नका, त्याला काही व्ह्यू भेटत नाही. शिव्या शाप द्या, झगडे करा, लफडे करा, उन्हाळक्या करा, त्याला व्ह्यू आहे. त्याला व्ह्यू मिळाला की तुम्हाला पैसा सुरू होतो. त्यासाठी आता तुम्हाला डिग्री बिग्री घेण्याची काही गरज नाही. कंटेंट क्रिएशन लोकांचं लाईफ बदललं आहे. जे खूप गरीब होते, त्यांना काही ऑफर करू शकत नाही, त्यांचं पण चांगलं लाईफ झालेलं आहे, त्यांना पण छान लाईफ मिळालेलं आहे. सगळ्यांना चांगलं लाईफ मिळालंच पाहिजे. पण मग त्या डिग्रीची काही व्हॅल्यू नाही राहिली आहे. हे मला त्याच्यावर मला फोकस करायचा होता. बाकी असं काय पर्सनल अटॅक नव्हते कोणावर. तर बस मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.